डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने 78व्या स्वातंत्र्य दिनी तिरंग्याला आरोग्य सेवा, मानव सेवा, सामाजिक सेवेची सलामी। नौपाडा कोपरी रस्त्यावरील नरवीर तानाजी चौकात भाजपा ठाणे शहर व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य असे आरोग्य शिबिर, अवयवदान नोंदणी उपक्रम तसेच आयुष्यमान भारत नवमतदार नोंदणी शिबिर असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये अंबर आय केअर यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी, सवलतीच्या दरात चष्मा वाटप तसेच सवलतीच्या दरात मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रियाचे शिबिर संपन्न झाले। त्याचबरोबर जेनेरिक कार्ड संस्थेतर्फे जेनेरिक औषधांचा स्टॉल व प्रवा मेडिकल तर्फे डायबिटीज तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि दत्ता मेघे कॉलेज NSS ग्रुप तर्फे अवयवदान नोंदणी उपक्रम व कॅन्सर एड्स सारख्या आजारावर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली आहे। यासोबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनांचे शिबिर व मतदान नोंदणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिल तांबे यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला। त्याचबरोबर आरोग्य शिबिराचे उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या सदर कार्यक्रमास ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, संदीप लेले, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, सुजय पत्की, हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, दीपक जाधव, विलास साठे, ॲडव्होकेट सुभाष काळे आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरास अंदाजे 500च्या वर लाभार्थ्यांनी उपक्रमाचा लाभ घेतला। तर उपस्थित सर्वांचे आयोजक माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी व ठाणे भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी आभार मानले। आज डॉक्टर राजेश मडवी आणि मिसेस मडवी आमच्या माजी नगरसेविका दरवर्षी यांच्या पुढाकाराने झेंडावंदन तर होतोच, परंतु समाज उपयोगी निर्णायक कॅम्प पण होता। त्याच्यामध्ये आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी सुरू झालाय। डायबिटीज पासून ते नेत्रापर्यंत, डोळ्यापर्यंत विविध तपासण्या या ठिकाणी आता दिवसभर होणार आहेत। त्याचबरोबर नवमतदार नोंदणीचा कॅम्प देखील त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे। खरं म्हणजे 15 ऑगस्ट उद्दिष्टच हे आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते सुराज्याकडे वाटचाल करायची असेल तर अशा प्रकारचे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून विकासाकडे आणि सुराज्याकडे घेऊन जायचं आहे। आणि ती संकल्पना जी आहे ती दरवर्षी डॉक्टर राजेश मडवी आणि सगळी आमची टीम भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी राबवत असते। साई फाउंडेशनच्या वतीने ठाण्यात भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यंदाचं दुसरं वर्ष आहे। तसेच उत्सवाचं औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ सोहळा यावेळी होणार असल्याची माहिती उत्सवाचे आयोजक साई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चेतन सुकाळे आणि ठाणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे। गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात मुंबई येथून गोविंदा पथके ठाणे शहरात येतात। ठाणे जिल्ह्यातही अनेक गोविंदा पथके असून 1 महिना आधीपासूनच त्यांचा थर लावण्याचा सराव सुरू झाला आहे। या गोविंदा पथकांना सरावाचे व्यासपीठ देण्यासाठी सावरकर नगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 120 येथे रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 10 या वेळेत सराव शिबिराचे आयोजन केल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली आहे। येणाऱ्या प्रत्येक मंडळांना आकर्षक ट्रॉफी देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच यावर्षी फाउंडेशनने स्पर्धकांसाठी रील स्पर्धा देखील आयोजित केली आहे। यासाठी फाउंडेशनचे रोख रक्कम 3 पारितोषिक देण्याचे जाहीर केले आहे। साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला आहे। ही योजना या शाळांमधील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे। विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान A आणि B ग्रेड मिळवलेला असावा किंवा 75% जास्त गुण असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांचे पालक नसल्यास 100% फी या योजनेअंतर्गत संस्थेच्या वतीने भरली जाणार आहे।
विद्यार्थ्याला पालक असल्यास 50% फी भरण्यात येणार आहे. पालकाचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांच्या आत असणं आवश्यक असल्याचं चेतन सुकाळे यांनी सांगितलं आहे. तसेच वार्षिक शुल्काबरोबरच विद्यार्थ्यांना अन्य शैक्षणिक सुविधाही दिल्या जाणार आहेत. शालेय गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके, शालेय वस्तूही मदत म्हणून देणार असल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली आहे. जसे की आपण बघत असाल की दहीहंडी येत्या 2 महिन्या आधीपासून प्रत्येक मंडळाचा सराव हे चालू असतं. त्यातून प्रत्येक मंडळ सराव करत असतं. त्या मंडळाच्या एक उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याकरता व त्यांचा एक फिअर, कोणाचा हाईट फिअर असतं किंवा एक IT फिअर असतं, तर ते घालवण्याकरता साई फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत सावरकर नगर 120 शाळा ह्या शाळेत साई फाउंडेशनच्या माध्यमातून सराव शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याचसोबत साई फाउंडेशनच्या माध्यमातून एक दत्तक योजना, साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचे देखील लोकार्पण सोहळा हा मोठ्या उत्साहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या योजनेचं स्वरूप असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतील त्या विद्यार्थ्यांची 100% फी प्लस त्यांचं जे स्कूलचं युनिफॉर्म असेल, त्यांचं स्टेशनरी असेल, जे इत्यादी स्कूलला जे कॉम्प्युटर फीज वगैरे असतील ते फीज झाले, प्लस जे विद्यार्थ्यांना सिंगल पॅरेंट्स म्हणजे जी आई असेल जर ते असेल तर त्यांचे 50% फीज ही फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यांचं क्रायटेरिया तोच असेल की त्यांचं उत्पन्न, फॅमिलीचं जे उत्पन्न आहे ते 1.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. प्लस जे डॉक्युमेंट्स आपण घेतो तर नॉर्मल जसे की राशन कार्ड आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपण फाउंडेशनच्या माध्यमातून घेणार. गोविंद साई फाउंडेशनच्या वतीने गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक सामाजिक स्वरूपाचे उपक्रम या ठिकाणी माझा युवा सहकारी चेतन सुकाळे यांच्या माध्यमातून केले जातात. यामध्ये निश्चितच समाजोपयोगी आणि नागरिकांना गरजेचे असे कार्यक्रम त्याच्याकडून होत असतात. त्याचबरोबर साई फाउंडेशनच्या वतीने यावर्षीसुद्धा मला वाटते 2रं वर्ष त्याच्याकडून होतं आहे की सराव शिबिर, जे दहीहंडीच्या अगोदर जे सराव शिबिर असतं ते सराव शिबिर घेण्याचा कार्यक्रम त्यांनी 2रं वर्ष आहे आणि त्यांनी ते 18 तारखेला करवाला नगर मराठी शाळेच्या बाजूला आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार सरनाईक, आमदार रवी फाटक आदी सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि एक आगळा वेगळा उपक्रम आहे दहीहंडीच्या अगोदर सराव शिबिर म्हणून एक सराव शिबिराचा कार्यक्रम हा निश्चितच एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचं हे 2रं वर्ष साई फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर लहान मुलांना ज्या ठिकाणी आई वडील नसतील अशा मुलांना 100% आणि फक्त आई असेल अशा मुलांनासुद्धा फी माफीचं या ठिकाणी जे विद्यार्थ्यांसाठी जे कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे, समाजोपयोगी कार्यक्रम आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे साई फाउंडेशन जे काम करतं आहे ते अतिशय आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सामाजिक स्वरूपाचं काम करत आहे. त्यामुळे मी त्यांना पूर्णतः धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा हप्ता म्हणजेच 3000 रुपये जमा झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात
महिलांनी उत्साहानं जल्लोष साजरा केला आहे। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाल्यास मदत होणार असल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे। या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। राज्य सरकारने यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे, ज्यामुळे पुढील अनेक वर्षे या योजनेतून महिलांना मदत मिळणार आहे। विरोधकांनी कितीही टीका केली तरीही सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचं ठरवलंय, असं मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं आहे। परांजपे म्हणालेत, विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरीही महायुती सरकारने महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली आहे। ही योजना महिलांच्या विकासासाठी मोलाची ठरणार आहे। योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर प्रशासनानेही योग्य ती पावले उचलली असून महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे योजना अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे। सर्व महिला 17 तारखेला पैसे येणार होते, पण त्याच्या अगोदरच पैसे अकाउंटला आलेले आहेत। त्या पैशातून सर्वप्रथम आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांना राखी पाठवणार आहोत। दादांनी अजितदादांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब, राज्याच्या बालविकास मंत्री महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही जी योजना चालू केली, बऱ्याच महिलांना याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला। हे होईल नाही होईल, हे फेक आहे, म्हणजे कालपर्यंत फेक नॅरेटिव्ह भरपूर चालू होते की ही योजना बंद झाली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितली वगैरे वगैरे। आम्ही महिलांना ज्या महिलांचे आम्ही फॉर्म भरले इथे ऑफिसमध्ये, आम्ही त्या सगळ्या महिलांना कालपर्यंत रात्रीपर्यंत विश्वास दिला की नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील, आणि आज भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत आणि महिला खूप खुश आहेत। राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई गुत्तगार असतील, अरुणाताई पेंढारे असतील, सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले। आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात, आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। आतापर्यंत 48 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत। या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो, आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे, ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले। किलारेताई आहेत, सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले। सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाहीत, तुमचे फॉर्म रद्द होतील, पण हे सगळं खोटं ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे आले। महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे। एकच वादा, एकच वादा, एकच ताई, एकच ताई।